गद्दार रवी वर्मा एटीएसच्या ताब्यात. रवीने नौदलाशी संबंधित गोपनीय माहिती पाकिस्तानी एजंटला पुरवली. पाकिस्तानी गुप्तहेर महिलेनं रवीला हनी ट्रॅपमध्ये अडकवल्याचंही समोर. पुण्यात एफसी रोडवर आता एआय कॅमेऱ्यांची करडी नजर. वाहतुकीचे नियम मोडल्यास आपोआप फाडणार चलान. फरार निलेश चव्हाणला अखेर नेपाळमधून अटक. वैष्णवी हगवणेचं बाळ मागितल्यानंतर निलेशने बंदुकीनं धमकावल्याचा कसपटे कुटुंबियांचा आरोप. गेल्या 10 दिवसांपासून फरार असलेला निलेश चव्हाण हा नणंद करिश्मा हगवणेचा मित्र. वैष्णवी आत्महत्या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे द्यावा, रोहिणी खडसे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. राजकीय हितसंबंधांतून आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचाही आरोप. शशांक आणि सुशील हगवणेनं खोटी माहिती देऊन शस्त्र परवाने मिळवल्याचं उघड. पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकरांच्या सहीनंतर शस्त्र परवाने मिळाल्याचा आरोप. मात्र सुपेकरांनी आरोप फेटाळले. गोकुळच्या अध्यक्षपदाची माळ अखेर नावीद मुश्रीफांच्या गळ्यात. मुश्रीफांच्या कार्यकर्त्यांचा गुलाल उधळून एकच जल्लोष. गोकुळवरही महायुतीची सत्ता. काढलेल्या पिकाचा पंचनामा होणार नाही, तिथे ढेकळांचे पंचनामे करायचे का? कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचं आणखी एक वादग्रस्त वक्तव्य. शेतकरी नेत्यांच्या टीकेनंतरही कोकाटे विधानावर ठाम. राज्यात 30 मे ते 10 जून पर्यंत पावसाची उघडीप. हवेचा दाब वाढल्यानं पुढचे 10 ते 12 दिवस पावसाची विश्रांती. शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, कृषी हवामान तज्ज्ञांचं आवाहन. 2,500हून अधिक सरकारी महिला कर्मचाऱ्यांनीच घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ. 9 महिन्यात प्रत्येकीला मिळाले 13,500. आता सरकार करणार वसुली. महापालिका निवडणुका महायुती एकत्र लढणार, नो रिस्क धोरण. महायुतीच्या नेत्यांची माहिती. पुण्याच्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीने रचला इतिहास. संस्थेच्या स्थापनेनंतर 75 वर्षांनी मुलांच्या बरोबरीनं मुलींनाही 3 वर्षांचं खडतर प्रशिक्षण. 17 मुलींना सैन्य दलात अधिकारी होण्याची संधी.